नमस्कार. हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. हेल्दीफाय विथ डॉक्टर नियती हे व्हॉट्सॲप ग्रुपसुद्धा आहेत. त्याच्यामध्ये मेनोपॉजचा जो माझा मोठा व्हिडिओ आहे तो बघून एका बाईंनी प्रश्न विचारला आहे की मॅडम थोडक्यात जरा मेनोपॉजमध्ये काय काय त्रास होतो आणि सगळ्यांना त्रास होतो का नाही होत, पाळी कशी जाते ह्याच्याबद्दल जरा थोडक्यात सांगितलं तर बरं होईल. म्हणून हा एक छोटा व्हिडिओ घेऊन येते. मेनोपॉज म्हणजे आपली आता पाळी बंद व्हायला आलेली आहे. अनेकांना वाटतं ना की 44-45 वय आता मला मेनोपॉज येणार का, तर तसं नाही. 50शी नंतरच मेनोपॉज आलेला चांगला, म्हणजे तुमचं शरीर तेवढं तरुण राहतं, त्याच्यामध्ये कॅल्शियमची कमी होत नाही. इस्ट्रोजेन जे आपलं हॉर्मोन आहे ते जसं जसं घटत जातं तसं तसं आपल्या शरीरामध्ये सुद्धा कॅल्शियम घटायला लागतं. त्यामुळे जर 50शीपर्यंत तुमची पाळी चालू राहिली तर खूपच चांगलं आहे. 44 वयानंतर अनेक बायकांना काही काही त्रास व्हायला लागतात, इव्हन 40शी नंतर. म्हणजे आपल्या आतला जो गर्भाशयाचा स्तर आहे तो दर महिन्याला पडतो आणि तोच आपल्याला पाळी म्हणून आपण म्हणतो. हा जो स्तर आहे तो काहींमध्ये जाडा जाडा व्हायला लागतो. खरं म्हणजे जसं आपलं वय वाढत जातं तसा हा पातळ व्हायला पाहिजे, म्हणजे मग आपली पाळी हळूहळू बंद व्हायला पाहिजे. तसं नाही होत. हा जाडा जाडा व्हायला लागतो, अंगावरनं जास्त जायला लागतं. काही काही लोकांना दिवसाचे 8-8 पॅड बदलायला लागतात. त्यामुळे ह्या मेनोपॉजमध्ये आपण काळजी घ्यायला पाहिजे. आयुर्वेदिक अनेक औषधं आहेत की ज्याच्याने हा आतला जो थर आहे तो पातळ आम्ही करून देतो पेशंटना. पण त्याच्याबरोबरच आता तुमची 40शी यायला लागली हे जर तुम्हाला माहिती असेल आणि आजपर्यंत तुम्ही व्यायाम करत नसाल तर आजच व्यायाम सुरू करा. आणि तो व्यायाम असा असायला पाहिजे, इतका प्रबळ असायला पाहिजे की तुमचं अंग कुठे ना कुठेतरी दुखायला पाहिजे. ह्याला मिठा दर्द असं म्हणतात. पेन, त्याला गुड पेन बॅड पेन असं म्हणतात. त्यामुळे हे चांगलं पेन असतं. तर तुम्ही इतका रगड व्यायाम केला पाहिजे की तुमचं शरीर रोज कुठे ना कुठेतरी नक्की दुखायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने मांसपेशींमधनं आणि सगळ्या तुमच्या शरीराच्या अवयवामध्ये जिथे जिथे विषपदार्थ साठलेत ते सगळे घामावाटे तुमच्या शरीरातनं बाहेर जायला पाहिजेत. तरच तुम्हाला मेनोपॉजचा त्रास होणार नाही. पॉजचा सगळ्यांना त्रास होतो ही चुकीची संकल्पना आहे. अनेक बायका ज्या व्यायाम करतात त्यांना अजिबात त्रास होत नाही. आपोआप गर्भाशयाचा स्तर पातळ पातळ होत जातो आणि पाळी बंद होते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ह्याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर विचारायला विसरू नका. माझा फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलाय. तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता आणि तुमचे मेनोपॉजबद्दलचे प्रश्न निराकरण त्यांचं करून घेऊ शकता. नमस्कार.